गाडी आमची चालली. थांब 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 चला बसलो बाबा एकदाचा पाव घेतला. हा घेतलं घेतले टमाटे घेतले आणि हे घेतलंय काकडी पण. पापड तू नाही चपाती आहे अजून. जेवणामध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. इथे आहे छोले, ही कोबीची. नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे शनिवार आणि उद्या आहे रविवार. तर रविवारसाठी आम्ही चिकनचा प्लॅन केला आहे. आम्ही आता आहोत घरी 16 जण. तर उद्या गर्दी असणार रविवारची, म्हणून आजच कोंबड्या आणून ठेवतोय. आता गाडी काढली आमची. आम्ही गाडीत आता आहोत 4 जण. नाही कोण नाही. चला चला निघतो आम्ही आता देवरुखला जायला. घ्या बसून घ्या तुम्ही लोक. आमचे जावई येतात 2 व्हीलर वरून. बस झाले 4 ना. चला निघूया आता आपण पुढे. बाईकवाले येतील मागून आपल्या. जाऊन देत. पिल्लू हाय कर. हाय असते रे. हो मंदाबाई इथे भेटल्या आम्हाला रस्त्यामध्ये. तुझ्या मिस्टरांनी बकरा बुक केला तो. हा जल्ल्या पोकल वाटणे त्या देवरुखला. हा तू गाडी चालवय ना. लगेच मग गाडी चालव. तू आता येणार युट्यूबला बघ. जाऊया आले काय. बोल ना तू काहीतरी बोल. चल बाय. बोल काहीतरी बोल. चलो बाय. चला बाय 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 बाय. मित्रांनो, खाली नदीवर आता थांबलो इथे. तुमचे जावई काय आले नाहीत गाडी घेऊन. तुम्हाला बामणोलची नदी दाखवते इकडे. ही आमची बामणोलची नदी आणि हा बामणोलचा ब्रिज आहे इकडे. आणि समोर आहे जिओचा टॉवर. समोर बघू शकता हिरवळ कशी. आणि सह्याद्री आता जरा हाकलाय तो. ढग आलेत बघा अशी. या मुंबईच्या गाड्या लागल्यात लक्झऱ्या. इकडे बघू शकता नदी. ह्या पण ब्रिजला मित्रांनो जास्त वर्ष झालेली नाहीत. नवीनच आहे ब्रिज. पूर्वी इथे खाली एक छोटासा ब्रिज होता. हा जो रस्ता खाली गेला खालच्या साईडला उतरल्यासारखा. पहिला पूर्वी तिथे ब्रिज होता एक छोटा. बस तोच होता. हा ब्रिज नवीन झाला इकडे. जास्त वर्ष नाही झाले. इथे काय लक्झरी. इकडे एक लक्झरी आहे. इकडे 2 लागलेले आहेत लक्झऱ्या. आणि समोर आहे ग्रामपंचायतचं ऑफिस आहे. आणि हा गेला मार्लेश्वरला रस्ता. इकडे बोर्ड बघू शकता तुम्ही. श्री क्षेत्र मार्लेश्वर. आणि या मार्लेश्वरला जाणाऱ्या गाड्या ज्या वरून येतात कोल्हापूरवरून त्या इकडूनच जातात. मार्केटला जाणार आहे. असा हा आमचा गाव खालचा.
आम्ही आलो आहेत आमच्या दादांच्या घरी पहिला, त्यानंतर इथून बाजारात जाणार आहे. हे जावं आणि आपलं पुतण्या आलं आहे टू व्हीलर घेऊन. पण लाव. चला 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 पटापट, पाऊस यायच्या आधी. बघा आताच राहिली. घर बंद आहे. रान पण बघा किती वाढलंय सर्व इथे. एवढ्या मोठ्या जागेचं साफ तरी कोण करणार. ए दुर्वा इथूनच घेऊन जावा रे उद्याला, पाहिजे तेवढा दुर्वा इथे. समोर बरंच झाडे लावलेत, हळदी लावले, सर्व पडवळ वगैरे सर्व लावलेली आहे इकडे. आता इथे छप्पर टाकायचं एक मागच्या साईडला, म्हणजे जरा चूल वगैरे पार्टी करायला बरी पडेल, चुलीवरचं जेवण खाण्यासाठी. हे समोर आहे विहीर, इकडे आहे काजू. किती गवत वाढले बघा इकडे. मिरच्या पण लागल्या असतील, मिरच्या घेऊन जायच्यात. जाऊन दे, मला पाय टाकायला भीती वाटते या गवतात. मी जनावरांना लय घाबरतो. जाऊया आता पुढे आतमध्ये. घर आता आतमधून दाखवतो तुम्हाला. अरे वा, झोपाळ्यावर बसली. अरे वा मस्त रे. ए मस्त मस्त. हे असं आहे आमच्या दादांचं घर. इथे एक बेडरूम आहे, इकडे एक बेडरूम आहे, इकडे किचन, आणि हा वरती आहे टेरेसवर जाण्यासाठी. वरती आहे टेरेसवर जायसाठी. हा बेडरूम आहे इकडे. दोन आहे. हा असा बेडरूम आहे इकडे. थोड्या वेळाने जाऊया आता बाजारामध्ये आपण. तर बाजारात भेटूया आपण. मित्रांनो इथे आलो आहे आता मार्केटमध्ये आपण चिकन घ्यायला. चिकनवाला आमचा आहे रेग्युलर चिकनवाला. इकडे आम्ही आता चिकन घेणार आहे. हो एवढ्याच आहेत का ह्या? ही कशी किलो आहे आखी? 160 रुपये. 160 रुपये. मग आम्हाला मला कोणीतरी सांगितलं 60 रुपये किलो झाले. किलो अरे आता शिरगोलीवाले आहे काय? खरं सांगू शिरगोलीवाले आहे. शिरगोली बाबा आता गेले ओमनी घेऊन. बारीक करा, लेग पीस ठेवा. नाही कशी सर? 160 रुपये ना. ती काय अशीच कमी करून किती करणार? किती पाहिजे? पिसं काढून द्या. पिसे काढून द्या. हा याचा बाजार. हा उद्या मित्रांनो बाजार असेल, रविवारचा बाजार भरतो, मच्छी मार्केट वगैरे. आणि सर्व आता चिकन मटनची दुकानं इथे उघडी आहेत. आज मच्छी मार्केट वगैरे काहीच नाही. पूर्ण देवरुखचा बाजार इथे भरेल उद्या. आणि त्याच्या पावसामध्ये माहीत नाही किती लोक येतील ते बाजाराला. मित्रांनो 4 कोंबड्या घेतल्यात आता. त्याला काय आज तर कापणार नाही, उद्यासाठीच घेतल्या, कारण उद्या गर्दी असेल म्हणून आजच आम्ही घेऊन चाललोय. या अशा गोणीत ठेवल्या. 10 किलो झालं ना. 4 कोंबड्या. आणि गाडी आमची तिकडे समोर लागली. 12 किलो झालं. किती किलो झालं? 10 किलो झालं. आणि मग झालं 10 किलो झालं ना. 10 झालं. हा मग झालं 10 किलो. गाडी येते. हा 150 ने दिला आपल्याला. हा ठेव खाली गाडी. हा 160
1600 रुपये होतात, 1500 घेतले ना त्यांनी. हा 150 रुपये, 150 लावली आपल्याला. 150 रुपये लावले. 150 लावलं आपल्याला, 160 नाही लावलं. ते बोललो ना. हा रोजचे गेले. बरोबर जाळी तोडली नाही पाहिजे. नाही नाही एकदा हा 20 रुपये घेतले. ते असंच 20 रुपये झालेले. असेच झाले. 20 रुपये झाले होते ना वरती. त्याला बांधून ठेवावं लागेल कोंबड्याला. चला कोंबड्या ठेवूया आणि बाकीची खरेदी करूया आता. कोंबड्या कोण बघतो? माहिती कोंबड्या गाडीमध्ये कोंबड्या खाली ठेवायच्या उडतात. तिकडे. हा खाली पायाखाली. प्लास्टिक टाकले बस बांधले तर नाही नंतर असंच ठेवून देऊ. हा राहून दे गाड्या इथंच ठेवायचं आहे गाडी. नाही चला बाजूला इथे सुपर मार्केट आहे. इथे काय भेटतं काय बघूया आता. इथे जाऊया सुपर मार्केटला. चला. चला सुपर मार्केटला आता. ते जवळच आहे सुपर मार्केट. उमा सुपर मार्ट. उमा सुपर मार्ट. रात्री बनवायचं आहे आपल्याला चिकन सूप. त्यासाठी काही सोया सॉस आणि काय काय लागतं बघूया. काय काय लागतं ते माहिती आहे, आता मला आठवत नाही एवढं. आता इथे सामान घेतो आम्ही. हां हां लागेल ना. हो हो विनेगर लागेल, सोया सॉस लागेल, चिली सॉस लागेल आणि काय लागेल हे काय ते ग्रीन चिली सॉस लागेल. चिली फ्लेक्स पाहिजे. हां नाही चिली फ्लेक्स आपल्याकडे चायनीजचं सामान भेटेल ना सर्व. नॉर्मल भेटेल. हां म्हणजे हे कॉर्नफ्लॉवर, चिली सॉस वगैरे, सोया सॉस हे असं मित्रांनो आहे सुपर मार्ट इथलं. तर आपल्याला काय पाहिजे ते घेऊया इथे आपण. हे बघा सर्व भेटले. हां आहे ना. ह्याचा पण आहे कोल्हापूर. तरी चप्पल नाही बाहेर काढली तुम्ही लोक. चप्पल बाहेर काढायची. हो हो हो. मला नाही माहिती. हां इथे सर्व ठेवलेलं आहे. हां. आमच्या कोकणातला पाहुणे आहेत ते. हो आलोय आता परत मार्केटामध्ये. आम्हाला टॉमॅटो घ्यायचे आणि काकड्या घ्यायच्या आहेत. हे आमचं देवरुखचं मार्केट आहे असं. छत्री कशाला आहे? टॉमॅटो घ्यावे इकडे. या टॉमॅटो घ्यायला तर इकडे आहे. टॉमॅटोवर घ्यायचं आहे. हे देवरुखचा बाजार तुम्ही बघू शकता इकडे. समोर टॉमॅटोवाले आहे, त्याच्याकडनं घ्या टॉमॅटो. हे टॉमॅटो कसे दिले? टोमॅटो 20 पाव 30 अर्धा. किती? 20 30 अर्धा. हे द्या, टोकली द्या. टॉमॅटो भेटले तिकडेच घेऊया. जास्त मार्केट आपल्याला फिरायला नको. जरा हिरवेच घेऊ ना, जास्त लाल नको घ्यायला. नाही नको. हे बघा किती झाले. काकडी आहे का वड्याला? हे किती झाले? 1 किलोचे किती? 1 किलोचे 60. कशी वड्याला चालेल ना ती? द्या द्या बघूया. कशी काकडी आहे? हे 60 रुपये झाले ना. 100 पुऱ्यावाला किती काकडी येतील? हा बघा किती येतील ते.
पाऊस पण आलाय मोठा. पाऊस दाखव जरा. पाऊस बघा किती आलाय. पाऊस मित्रांनो थांबायचं काही नाव घेत नाही. एवढा पाऊस आल्यापासून पडतोय. आमचे कपडे 4-4 दिवसाचे सुकलेले नाहीत. अशी परिस्थिती आमची झाली. काय करणार. गणपतीच्या आधी पडला नाही, आता पडतोय लोकांना त्रास द्यायला. पाऊस द्या. आम्हाला द्या. किती काकडे येते. असं पण थांबायला लागेल आपल्याला ना. ही बघा भाजी वर्दळ देवळूची आणि त्याच्यामध्ये हा पाऊस. हो चालेल. 40ची. चला मित्रांनो भेटतो पुढे. आता भाजी घेतली. मित्रांनो या भाऊंना आपण धन्यवाद बोलूया, कारण आम्हाला ही पिशवी त्यांनी फ्री दिलेली आहे. दोन दुकानावाला देत नाही. 5,000 रुपये तरी आमच्याकडनं घेतलेले असतील. त्याचे आम्ही आभार मानतो. आमच्याकडे प्लास्टिक बंद आहे. चला आमच्याकडे सगळे भाजीवाले प्लास्टिक देतात, आपण देतात. हो हो तुमच्याकडे देतात. बरोबर. हे घ्या तुमचं भांडं. आता जायचं कसं. पाऊस आलाय आणि गाडी आमची तिकडे. थांबले. त्याला जाऊया. धावत जाऊया आपण. आता आम्ही धावत. आता गाडी आमची चालली. थांब. बसलो बाबा एकदाचा. पाव हा घेतले. टमाटे घेतले आणि घेतलंय. काकडी पण घेतली वड्यासाठी. अपना भाजा आहे. काय ह्या गल्लीत टाकून नाही. जाऊन दे. झालं आता ना. आम्ही येणारच. चला मित्रांनो निघतो आता बामणोलीत जायला. मित्रांनो आपल्याकडे गणपती बाप्पा विराजमान झाले. त्यानिमित्ताने आज भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. ते भजन मंडळी सर्व बुवा वगैरे आलेले आहेत. आता भजन चालू करतील थोड्या वेळाने. अजून येणारात काही माणसं. सुरुवात करतायत. दाखवतो तुम्हाला भजन पण.
मित्रांनो जेवायला बघा किती उशीर झालाय. वाजले 11:30 वाजायला आले घराला मध्ये. आणि मी पापड तू नाही जेवायला चपाती आहे अजून. आणि जेवणामध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. इथे आहे छोले, ही कोबीची भाजी, हे भात आहे आणि चपाती आहे. तर मित्रांनो जेवून घेतो मी पण या जेवायला. चला मित्रांनो रात्रीचे 12:30 वाजून गेलेत. माझा व्हिडिओ पण मी आता इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.